ऑडियो पिटारा सुनना जरूरी है। तुझ्या पिरतीत जीव माझा गुंतला, लेखिका मनाली काळे, भाग 4, होकार की नकार। ताराचं एका महिन्यात लग्न होणार होतं। ताराने तिच्या आयुष्याबद्दल बरंच काही सांगितलं होतं, पण अजूनही शिवला कळत नव्हतं की तो तिची मदत कशी करू शकणार होता। तारा आता मुद्द्याला हात घालू लागली। मला कॉलेजच्या दिवसापासून एका ठिकाणी जायची खूप इच्छा होती। मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला, पण बाबांनी कधीच परवानगी दिली नाही। लग्न झाल्यावर नवऱ्यासोबत जाता येईल, पण मला एकटीला जायचंय, स्वतंत्र व्यक्ती म्हणून, कोणाची पत्नी म्हणून नाही। ते ठिकाण थोडं धोकादायक आहे असं म्हणतात। वर चढून जाणं अजिबात सोपं नाही। भले भले गार होतात, मात्र वर पोहोचल्यावर तिकडचं मंदिर तितकंच सुंदर आणि निवांत आहे। मी एकटी तर जाऊ शकत नाही, कारण मला ट्रेकिंग बद्दल काहीच माहीत नाहीये। मग मी ट्रेकर लोकांचे ग्रुप्स पाहू लागले, आणि मग अचानक मला तुझं प्रोफाईल दिसलं। तुझ्या इतका अनुभव दुसऱ्या कुठल्याही ट्रेकरला नाहीये। मी ट्रेकिंग ग्रुप सोबत जाऊ शकते, पण मला ना इतक्या लोकांच्या गर्दीत जायचं नाहीये। खरं तर मला फक्त एक मदत करणारी व्यक्ती हवीये, जी मला गाईड करेल। हे ट्रेकिंगवाले लोक अमुक ठिकाणी फक्त अमुक वेळच थांबायचं, झोप म्हटलं की झोपायचं, नाश्ता जे सगळे करतील तोच करायचा। मग त्यांच्यात आणि माझ्या बाबांमध्ये फरक तो काय? मला स्वच्छंदपणे फिरायचंय, प्रवास करायचाय, मन होईल तिथे थांबायचंय, आणि त्यासाठी माझ्यासोबत मला एक अनुभवी ट्रेकर हवाय। तो अनुभवी ट्रेकर तू आहेस। येशील का माझ्यासोबत? तिचं बोलणं इतकं अचानक थांबलं की शिवला काही क्षण काय बोलावं तेच कळेना। मग घसा खाकरत त्यांनी विचारलं, ते सगळं ठीक आहे, पण हे ठिकाण आहे तरी कोणतं? क्षणभर थांबून मग मनमोकळं हसत ती म्हणाली, केदारनाथ। शिव काही क्षण स्तब्धच झाला। त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता। त्याच रात्री तो देखील केदारनाथला जाण्याचा विचार करत होता, आणि त्याच रात्री ताराने त्याला मेसेज केला होता। हा निव्वळ योगायोग होता की आणखी काही? मी लहानपणापासून शिवभक्त आहे। केदारनाथच्या पहाडावर शंकर राहतात। मला नवं आयुष्य सुरू करण्यापूर्वी एकदा मनमोकळं होऊन त्यांचं दर्शन घ्यायचंय। मात्र माझी एक अट आहे, आपण संपूर्ण डोंगर पायी चढून जायचं। पालखी, खेचरं असं काहीही करायचं नाही। आहे कबूल? शिव एकदम शांत झाला। कुठल्याही मुलीने आजवर इतकं बेधडक होऊन त्याला असं काहीही विचारलं नव्हतं। हो म्हणावं की नाही हे त्याला कळेनासं झालं। शेवटी तो कसाबसा म्हणाला, पण माझ्यासारख्या एका अनोळखी मुलावर तू विश्वास ठेवू शकशील? आपण एकमेकांना ओळखत नाही, एकत्र प्रवास करणं चालेल तुला? तिने क्षणाचाही विलंब न करता लगेच उत्तर दिलं, मी एका अनोळखी माणसाशी लग्न करायला निघालीये। याहून रिस्की काय असू शकतं? मी आयुष्यात अशी उडी घ्यायला निघालीये की ह्या छोट्या मोठ्या लाटांची भीती वाटणं बंदच झालंय। माझी काहीच हरकत नाहीये तुझ्यासोबत प्रवास करायला। मी तुझे फोटोज पाहिलेत। तू छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहेस। स्त्रीचा सन्मान कसा करावा हे चांगलंच ठाऊक असेल तुला। तुझ्या डोळ्यातूनच दिसतं की तू अगदी भोळा साधा माणूस आहेस। मला अजिबात तुझी भीती वाटत नाही। तरी सुद्धा मी तुझ्यावर अजिबात जबरदस्ती करणार नाही। तू अगदी तुझा वेळ घे आणि मला तुझा निर्णय कळव, असं म्हणून ती अगदी सहजपणे निघून गेली होती। शिव मात्र पेचात पडला होता। ही मुलगी घरी न सांगता किंवा काहीतरी खोटं बोलून या प्रवासावर निघाली होती। अशात तिच्यासोबत जाऊन तो सुद्धा एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकला तर? त्याने पूर्ण रात्र विचार करण्यात घालवली होती। शेवटी मनातून उत्तर एकच आलं होतं, केदारनाथला जायची त्याचीही इच्छा होती, आणि ह्या मुलीला नकार देणं खूपच कठीण होतं। शिव हो म्हणाला, आणि मग काय, पुढच्या एकाच आठवड्यात दोघांनी मिळून सगळी तयारी केली होती। थंडीचे कपडे, ट्रेकिंग शूज, बॅग्स, झोपायच्या सॅक्स, अगदी लहान सहान सगळ्या वस्तू घेतल्या होत्या। शिवने ताराला खास अशा मोठ्या ट्रेकच्या आधी करता तो व्यायाम करायला देखील सांगितलं होतं। शिवसारखा अनुभवी प्रवासी सोबत असताना ताराला कसलीच फिकीर नव्हती। फिकीर मात्र शिवला होती। आयुष्यात मुलींशी न बोलणारा शिव चक्क एक आठवडा एका अनोळखी मुलीसोबत प्रवास करणार होता। मुंबई ते देहरादून फ्लाईट, आणि मग तिथून गाडीने केदारनाथ, असा त्यांचा प्रवास ठरलेला होता। पहाटेचे 4 वाजत होते। शिव ताराने सांगितलेल्या पत्त्यावर रिक्षा घेऊन थांबला होता। तारा घरी काहीतरी खोटं कारण सांगून ऑफिस ट्रिपची थाप मारून निघणार होती। बाबा खालपर्यंत सोडायला येणार होते, म्हणून तिने शिवला जरा दूर रिक्षा घेऊन थांबायला सांगितलं होतं। ताराला पहाटेच्या अंधारात झपाझप पावलं टाकत येताना त्याने पाहिलं, आणि त्याची सगळी झोपच उडून गेली। अगदी साध्या कपड्यात तारा चालत येत होती। डोळे झोपाळू दिसत होते।
केस उंच बांधून टाकले होते, पण त्या गचाळ अवतारात तर तिचं रूप अजूनच उठून दिसत होतं. चलायचं का? ती शिवच्या भांबावलेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली. हो. आणि मग मुंबईवरून सकाळी 6ची फ्लाईट निघाली. शिव आणि तारा केदारनाथच्या दिशेने निघाले होते.